नमस्कार, मी अनिल धुपदळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला. संत बाळूमामा व श्री हलसिद्धनाथ देवाच्या भंडारा महोत्सवाच्या निमित्ताने बाबासाहेब वाघमोडे मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर व गडिंग्लज उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या शुभ हस्ते सुरगीश्वर मठ कसबा नूलचे मठाधिपती परमपूज्य षडस्थळ ब्रह्मी गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी आणि रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधिपती परमपूज्य भगवानगिरी महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व संत बाळूमामा देवस्थान मंदिर सेवा संस्थांचे अध्यक्ष रमेश रिंगणे, उपाध्यक्ष नगरसेवक विठ्ठल भमानगोळ, सचिव इंजिनियर चंद्रकांत सावंत, माजी पोलीस उप अधीक्षक IS पाटील यांच्या आणि हकदार मानकरी सेवेकरी व मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीत पालखी पूजन होऊन देवाची नगर प्रदक्षिणा परिक्रमा ढोल ताशा आणि वाद्यांच्या गजरात पार पडली. सकाळी 7 वाजता श्री संत बाळूमामा मंदिरात भगवान डोने महाराज वाघापूर यांची भाकणूक झाली. या भाकणुकीचा सविस्तर वृत्तांत पुढीलप्रमाणे. देवाची विटंबना केल्यास मातीत मिसळून जाशील. खडकाळ माळावर 33 कोटी देवांचा दरबार भरेल. पिवळ्या भंडाराचा महिमा जगात वाढत जाईल. भोंदू बाबांच्या नादाला लागू नका, लागला तर वाट लावून वेशीला जाईल. भारत देशात समान नागरी कायदा लागू होईल. महाराष्ट्र राज्याच्या जडदोड प्रकल्प सुरू होईल आणि दुष्काळ प्ररत भाग नंदनवन होईल. भारत देश हिंदू राष्ट्र होईल. हिंदू धर्माचा जगात प्रसार होईल. वनसृष्टी औषध वनस्पती जगातून नष्ट होतील. सोयाबीन उदंड पेरेल. धान्य आणि वैरणीचा भाव सोन्याचा भावेल. सीमा भागात मोठा गोंधळ वाढेल. निपाणी भागात अतिरेकी येतील. कर्नाटक राज्याच्या जलाशयावर मोठा भडधाड पडेल. राज्यात जिल्ह्यात राजकारण मोठ कलाटणी होईल. 12 वर्षाची मुलगी आई होईल. कानात एकशिला, डोळ्यांनी पाहशिला. पाकिस्तान राष्ट्रात लढत राहील. पाकिस्तानचा चौथा भाग भारतात येईल. भारत मातेचा जय जयकार होईल. मेंढीच्या पोटात पोरगा जन्माला येईल. मेंढीचा भाव लाखाचा वरती जाईल. साखर सम्राटची खुर्ची डगमगून जाईल. गुळाचे भाव वाढत जाईल. तंबाखूपासून माणसाला रोगराई वाढत जाईल. तंबाखूपासून तरुण पिढी बर्बाद होईल. घरातून गेलेला माणूस परत घरी येईल ही आशा धरू नका. सोन्या चांदीचा भाव वाढत राहील. राजकारणात मोठा उलटापालट होईल. राजकारणी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील. काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहील. पैशाच्या जोरावर माणसाला जगात न्याय मिळेल. जगाचा मोठा आजार रोगराई येईल. उसाची काकवीपासून औषध निर्माण होईल. भारत देशात अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल व युद्ध होईल. मुस्लिम राष्ट्रे लढत राहतील. तिसरा महायुद्ध होईल. निष्पाप लोकांचे बळी पडतील. शेजारी राष्ट्र भारतावर युद्ध करतील. भारतीय सैन्य त्याचा प्रत्युत्तर देईल. जगात गुंडांचं राज्य होईल. मोटार गाड्यांच्या रेल्वेचा मोठा अपघात होईल. जागतिक बाजारपेठ बंद पडतील. जंगलातील प्राणी पक्षी गावात येतील. बैलाची किंमत बकऱ्यात येईल व बकरीची किंमत कोंबडी येईल. 35 वर्षाचे म्हातारापण येईल. देशात हत्यारांचं उलाढाल होईल. सक्का भाऊ बहीण व लगीन होईल. बहीण भावाच्या नात्यात कलंक लागेल. सत्य फासावर गेला आहे. मेघराजाचं तुम्ही वाट बघशिला. उन्हाळ्याच्या पावसाळा होईल. पावसाळा व उन्हाळा होईल. लाकडाची डोली येतील. शिवाजी महाराजांनी तुम्ही जय जयकार कराल. कोल्हापूर या देवाला मोठं संकट पडेल. रात्री 12 वाजता देवीच्या डोळ्यातून पाणी येईल. पृथ्वीचा करार संपत आलाय. कलियुग जाऊन सतयुग येईल. जो देवाचे भक्त करेल तो सुखी राहील. हलसिद्धनाथ आणि बाळूमामाचे चाकर करशील तर मेवा खाशील. गर्वाने वागाल तर संपून जाशील. गर्वाचे घर खाली राहील. आदमापूर प्रति पंढरपूर होईल. भंडारा सगळ्यांचा न्याय करेल. धारीन सगळ्यांशी पोटाशी धरीन. या भाकणुकीनंतर महाप्रसादाचा लाभ 5000 बाळूमामाच्या भक्तांनी घेतला. ही भाकणूक ऐकण्यासाठी गडिंग्लज उपविभागीय आजरा चंदगड गडिंग्लज व कर्नाटकातील निप्पाणी संकेश्वर हुक्केरी सीमा भागातील बाळूमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळूमामा यांच्या जीवनावर प्रवचनाचा कार्यक्रम झाला. तंबाखूने दराचा 150 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पूर्वीपासून निप्पाणी ही तंबाखूची प्रसिद्ध बाजारपेठ आणि सीमाभाग व कागल तालुक्यातील चिकोत्रा खोरे या तंबाखू पिकासाठी खूप प्रसिद्ध आहे. यासाठी लागणारं पोषक वातावरण या विभागात आहे. त्याप्रमाणे पूर्वी नद्यांना बारमाही पाणी नव्हतं, तेव्हा ऊस शेती व तिच्या प्रभावाचा विषयच नव्हता. पण चिकोत्रा, वेदगंगा व दूधगंगा या नद्यांना बारमाही पाणी वाहत असल्यानं व चिंतनाच्या सोयी तसेच तंबाखू पिकातील कमालीचा भेरभरवशीपणा यामुळे या नगदी पीक बऱ्याच प्रमाणात कमी होत गेलं आहे. सध्या ऊस शेतीला पालट व आणखी या क्षेत्रात राखीव क्षेत्र यामध्ये तंबाखू पीक घेतलं जातं. साधारणपणे फेब्रुवारी अखेरपर्यंत या पिकाची काढणी व त्यानंतर सर्व प्रक्रिया होऊन तंबाखू विक्रीलायक करून भरून ठेवला जातो.
त्यानंतर मग त्याची विक्री सुरू होते. यासाठी शेतकरी निपाणी बाजारपेठेशी संपर्क साधतात. त्यानुसार आता ही खरेदी सुरू आहे. सध्या तरी हा दर ₹155 किलोपर्यंत असून दर आणखी वाढण्याची शक्यता देखील शेतकरी व्यक्त करत आहेत. तंबाखू हा पोत्यात नव्हे तर बोदामध्ये भरला जातो. 2 पोत्यापासून 1 बोद तयार केला जातो. या एका बोदात 60 ते 65 किलो तंबाखू बसतो. पण खरेदी करणारे व्यापारी या एका बोदास येईल ते पूर्ण वजन धरत नाहीत, तर ते प्रति बोदास 5 ते 6 किलो तूर धरतात. यामध्ये बोदाच्या गोणपटाचे काडी माती व चोख वजनात देखील येणारी अशी प्रत्येकी 2 किलो मिळून 6 किलोची तूट धरली जाते. अविरत परिश्रम घेऊन शेतकरी तंबाखू विक्रीसाठी भरून ठेवतात व त्यातील थोडा तंबाखू पुडीत बांधून व्यापाराकडे जातात. तेव्हा या ठिकाणी या तंबाखूचा रंग जाडी व विशेष करून ती विडी करून किंवा चिलमीत घालून ओढून पाहिला जातो आणि मगच त्यावर दर ठरतो. गुळाच्या घाण्यावर ज्याप्रमाणे गुळव्या असतो तसे हे तंबाखू ओढून पाहणारे त्यातील तज्ज्ञ व्यक्ती असतात. हे पाहिल्यानंतर त्याचा दर निश्चित केला जातो. निपाणी तालुक्यासह सीमा भागात जालना, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश, कोलकाता आदी भागातील व्यापारी स्वतः येऊन व प्रतिनिधीद्वारे तंबाखू मोठ्या प्रमाणात खरेदी करतात आणि प्रतवारीप्रमाणे दर विकतात.